विधान परिषदेमध्ये मंत्री आणि सत्ताधारी आमदार आमने सामने आले। मंत्री माणिकराव कोकाटेंवर दरेकर आणि लाड संतापले। लांजा फणस संशोधन केंद्राबाबतच्या उत्तरावरून वाद झाल्याची माहिती आहे। विधान परिषदेमध्ये मंत्री आणि सत्ताधारी आमदार आमने सामने आल्याचं पाहायला मिळालं। मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर दरेकर आणि लाड संतापल्याचं दिसलं। नेहमी कोकणच्या बाबतीत शपथ नभावण्याची वागणूक त्या ठिकाणी दिली जाते। मंत्री महोदय, आपण या ठिकाणी मंजूर केलं 40 कोटीचा प्रस्ताव आला आणि मग तुम्ही डायरेक्ट त्या ठिकाणी प्रयोगशाळेचा निर्णय घ्यायचं काय कारण? कोकणात जर एखादं संशोधन केंद्र झालं आणि तिथलं फणस हे जे आमचं पीक आहे त्याला जर प्रोत्साहन, त्याच्यात संशोधन, वेगवेगळ्या प्रकारच्या जाती आणून त्या ठिकाणी जर विकसित होणार असतील तर माझी आपल्याला विनंती आहे की आपण ही प्रयोगशाळा करायची ती वेगळी आपण त्या ठिकाणी करा। इथे संशोधन केंद्र या ठिकाणी जे लांजाला ज्या ठिकाणी मंजूर आहे त्याच ठिकाणी का आपण करत नाही? प्रयोगशाळा आणि संशोधन केंद्रात खूप फरक आहे ना। यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरसाठी मोठ्या प्रमाणात खर्च होणार असल्यामुळे आणि वित्त विभागाने आणि नियोजन विभागाने या संदर्भामध्ये स्ट्रिक्टली पूर्वीचे संशोधन केंद्र या ठिकाणी व्यवस्थित करण्यासंदर्भामध्ये आविर्भाव दिलेले असल्यामुळे सध्या नव्याने संशोधन केंद्र जरी उभारता येत नसेल तरी संशोधन केंद्र विद्यापीठामध्ये सुरू करावं, कमी खर्चामध्ये। प्रयोगशाळा नाही, संशोधन केंद्र विद्यापीठामध्ये सुरू करावं। काय बदलायचं? इन्फ्रास्ट्रक्चरसाठी, इमारतीसाठी जो पैसा लागतो, ॲडिशनलचा पैसा लागेल, तो अनावश्यक पैसा जास्त लागू नये याकरता विद्यापीठामध्ये असलेल्या इमारतीमध्ये संशोधन केंद्र सुरू करावं। अशा प्रकारे निर्णय मी या ठिकाणी दिलेला आहे। मंजूर झालेला नाही पण निर्णय दिलेला आहे आणि विद्यापीठात तुम्ही 40 कोटीचा प्रस्ताव आणलेला आहे पण ठीक आहे। आता एक महत्त्वाची बातमी सध्या आपण पाहतोय। शशिकांत शिंदे आता नवे प्रदेशाध्यक्ष झालेत। शिंदे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नवे प्रदेशाध्यक्ष झालेत। जयंत पाटलांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता आणि आता शशिकांत शिंदे यांच्या नावाची घोषणा झाली। महत्त्वाची बातमी आहे, शरद पवार पक्षातून शशिकांत शिंदे आता पक्षाचे नवे प्रदेशाध्यक्ष झालेत। शिंदे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नवे प्रदेशाध्यक्ष झालेत। जयंत पाटलांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता आणि त्यानंतर आता शशिकांत शिंदेंच्या नावाची घोषणा झाली। सविस्तर अपडेट्स घेऊयात आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांच्याकडून। सीमा, शशिकांत शिंदे आता नवे प्रदेशाध्यक्ष झालेत। या सगळ्या कार्यक्रमानंतर नेत्यांच्या काही प्रतिक्रिया समोर आल्यात का? नक्कीच कल्याणी, आपण जर बघितलं तर खरं तर 2 ते 3 दिवसांपासून शशिकांत शिंदे यांच्या नावाची चर्चा होती। तशा प्रकारच्या घडामोडी सुद्धा पक्षांतर्गत घडत होत्या आणि आता आपण पाहतोय की शशिकांत शिंदे यांच्या नावावरती अधिकृतपणे घोषणा जी आहे ती झालेली आहे। त्यांच्या नावावरती शिक्कामोर्तब झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आज शरदचंद्र पवार पक्षाची एक महत्वाची बैठक बोलवण्यात आलेली होती। कोर कमिटीची बैठक पार पडली दुपारी 1 वाजता। त्यामध्ये सुद्धा शशिकांत शिंदे यांच्या नावावरती शिक्कामोर्तब झालं आणि त्यानंतर जनरल बॉडीची बैठक बोलवण्यात आलेली होती। मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते, आमदार आणि महत्वाचे पदाधिकारी उपस्थित होते आणि या सगळ्यांमध्ये शशिकांत शिंदे यांच्या नावावरती आता शिक्कामोर्तब झालेला आहे। जेव्हा पक्ष आता अडचणीत असताना शशिकांत शिंदे यांच्यावरती ही मोठी जबाबदारी आपल्याला म्हणावी लागेल पक्षाकडनं देण्यात आलेली आहे। पश्चिम महाराष्ट्राचा एक मोठा चेहरा म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं आणि त्या अनुषंगाने आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती शशिकांत शिंदे यांच्या खांद्यावरती एक प्रकारे आपल्याला म्हणावं लागेल एक मोठी जबाबदारी आहे। पक्षाला जो दारुण पराभव सहन करावा लागलेला होता विधानसभेमध्ये, ते भरून काढण्यासाठी कशा प्रकारे शशिकांत शिंदे हे काम करतात आणि राज्यभरामध्ये नक्की कशा पद्धतीने पुन्हा एकदा संघटन मजबूत करतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे। जयंत पाटील यांनी जवळपास 7 वर्ष प्रदेशाध्यक्षपद भूषवलेलं आहे। त्यांच्या काळामध्ये पक्षाने यश अपयश दोन्ही पाहिले। विधानसभेत जेव्हा पक्षाचा दारुण पराभव झाला त्याच्यानंतर प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी पद सोडण्यासाठी अनेक वेळा इच्छा व्यक्त केलेली होती आणि इतर नेत्यांना तुम्ही या पदावरती तुम्ही संधी द्या असं त्यांनी अनेक वेळा सांगितलेलं होतं। मात्र त्यांच्या जाण्यानंतर पक्षांतर्गत मोठ्या प्रमाणात राजीनामे होऊ शकतात, त्यामुळे कुठेतरी टाळाटाळ किंवा शरद पवार कोणताही निर्णय घेत नव्हते। मात्र आता जेव्हा पक्षाला गरज वाटली आणि पक्षांतर्गत अर्थात जयंत पाटील यांना बदललं पाहिजे किंवा नवीन प्रदेश अध्यक्ष मिळाला पाहिजे अशा प्रकारचा एक सूर पक्षामध्ये पाहायला मिळाला। सगळ्यांकडनं पवार साहेबांनी शरद पवारांनी जाणून घेतला आणि अनेक बैठका पार पडल्या आणि बैठकानंतर हा मोठा निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे।
मोठ्या प्रमाणात सातारा आणि पश्चिम महाराष्ट्रातले जे कार्यकर्ते आहेत, शशिकांत शिंदे यांचे जे समर्थक आहेत, मोठ्या संख्येनं वायबी सेंटर येथे सध्या जमा झालेत आणि त्यांच्याकडनं म्हणजे शशिकांत शिंदे यांच्या मार्फत एक मोठं शक्ती प्रदर्शन सध्या मुंबईमध्ये केलं जाते. वायबी सेंटर येथे सगळे पक्षाचे महत्वाचे नेते सोबत जयंत पाटील सुद्धा या ठिकाणी आहेत आणि त्यांच्या संपूर्ण उपस्थितीमध्ये आपण या ठिकाणी पाहतोय की शशिकांत शिंदे यांच्या खांद्यावरती जबाबदारी जी आहे ती देण्यात आलेली आहे. सीमा, याआधी सुद्धा जयंत पाटलांनी अनेकदा म्हटलं होतं की मला प्रदेशाध्यक्ष पदाच्या जबाबदारीतून मुक्त करा आणि आज ते मुक्त झालेले आहेत. आता जयंत पाटलांकडे नवी काही जबाबदारी दिली जाऊ शकते का? नक्की सध्या तरी शशिकांत शिंदे यांच्या मार्फतच पक्षाने घोषणा जी आहे ती केलेली आहे. अर्थात नवीन प्रदेशाध्यक्ष मिळाल्यानंतर प्रत्येकांना एक नवीन जबाबदारी पक्षाकडनं देण्यात येणार आहे आणि पुन्हा एकदा म्हणजे नव्याने कशा पद्धतीने आता काम केलं पाहिजे. नवीन प्रदेशाध्यक्ष आले पक्षाला आणि त्यानंतर रोहित पवार असेल किंवा मग माजी आमदार राजेश टोपे असतील, जितेंद्र आव्हाड, त्या सगळ्यांवरती आता जबाबदाऱ्या ज्या आहेत त्या वाटून देण्यात येणार आहे. अनेक जे पक्षातले जे युवा नेते आहेत त्यांच्यावरती सध्या काय नक्की पक्षाकडनं त्यांना जबाबदारी देण्यात येते हे पाहणं महत्वाचं असणार आहे. तुर्तास तरी जयंत पाटील हे आपल्याला ते पक्षाचे मावळते प्रदेशाध्यक्ष झालेत आणि त्यांच्या आगामी दिवसामध्ये ते कशा पद्धतीने पक्षासाठी काम करतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे. कारण त्यांनी आधी सांगितलेलं होतं पक्षाकडे की या म्हणजे प्रदेशाध्यक्ष पदावरून मला मुक्त करा आणि मला अर्थात पक्षासाठी काम करायचं आहे, त्यामुळे या पदापासून मी रिक्त होऊन काम करणार आहे असं त्यांनी वारंवार सांगितलेलं होतं. त्यांच्यावरती अर्थात मोठी जबाबदारी असणारच आहे. पक्षाचे जे मोठे नेते आहेत, एक चेहरा आहे, त्यांनी मोठ्या बराच काळ त्यांनी प्रदेशाध्यक्ष पद सुद्धा भूषवलेलं आहे. त्यामुळे आता बघणं महत्वाचं असणार आहे की त्यांच्यावरती काय काय जबाबदारी नक्की देण्यात येईल. आतापर्यंत जितेंद्र आव्हाड असतील किंवा उत्तमराव जानकर असतील, मुख्य प्रतोद असेल किंवा मग गटनेता असेल, या नेत्यांना बनवण्यात आलं. त्यामध्ये सुद्धा जयंत पाटील यांच्या नावाची कुठेही घोषणा झालेली नव्हती. तेव्हा सुद्धा तर्कवितर्क लावले जात होते कारण की गटनेतेपदी जयंत पाटीलच होते आणि तेव्हा कुठेतरी ते बाजूला राहिल्यामुळे पक्षांतर्गत किंवा मग राज्यभरामध्ये एक वेगळी चर्चा रंगलेली होती. तेव्हा देखील ते त्यांनी कोणतेही घेतलेलं नव्हतं. आणि आता शरद पवार यांनी भाकरी फिरवली आणि शशिकांत शिंदे हे आता नवे प्रदेशाध्यक्ष झालेत. आता पालिका निवडणुका सुद्धा समोर येत आहेत, त्यामुळे शशिकांत शिंदे यांच्या समोर सुद्धा आव्हान असणार आहे. ते कसं पेलतील हे पाहणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. धन्यवाद माहितीसाठी. तर शशिकांत शिंदे हे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नवे प्रदेशाध्यक्ष झाले. जयंत पाटलांनी राजीनामा दिलेला आहे. शशिकांत शिंदे यांच्यावर आता प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आलेली आहे. त्यामुळे आता शशिकांत शिंदे आगामी काळात कशा पद्धतीनं काम करतात हे सगळंच पाहणं अतिशय महत्वाचं आहे. पालिका निवडणुका सुद्धा आता तोंडावर आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर शशिकांत शिंदे यांच्यासमोर नेमकी काय आव्हानं असतील आणि कशा पद्धतीनं ते काम करतील याकडे सगळ्यांचं लक्ष आहे.